नाही तर ह्या भागातले 2-2.5 हजार मतं उडून दुसरीकडे पाठवले, तरी आम्ही घाबरलो नाही. पण आता पोलिसांमार्फत आम्हाला त्रास द्यायला कार्यकर्त्यांना सुरुवात झाली. अनेक गुन्हेगार लोक पुण्यात फिरायला लागले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला धमकवण्याचं काम चालू केलं. महानगरपालिकेमध्ये लाखो करोडो रुपये चोरले गेले आणि आता ते आपल्याला दिसत आहेत. काही लोकांना बिर्याणीची पाकिटं चाललीत, काही लोकांना 2000चं पाकिट चाललंय. हे सगळे पापाचे पैसे आहेत. पण हे पापाचे पैसे असले तरी ते आपले पैसे आहेत. आपले पैसे आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित घ्या, सोडू नका. आणि पापाचे पैसे पुण्य करून आपल्याकडे ठेवून द्या, कारण हे आपला पैसा कसा चोरला आपल्याला माहिती आहे. महानगरपालिकेमध्ये गेली 8-9 वर्ष अंधाधुंदी कारभार करून करोडो रुपयाची बजेट आपण बघितलं असेल. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे कसे बजेट आले. आणि याच्यामध्ये करोडो रुपये खिशात घातल्यामुळं आज तुम्हाला तो प्रचार दिसतोय. पण हा सगळा खोटा आहे. हुकुमशाही विरुद्ध शिवशाही आहे. शिवशाही दिसते इकडं सगळी. आणि आपण ज्या व्यासपीठावर उभं आहे, ज्या जागेत उभं आहे, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. छत्रपती ज्या वेळेला पुण्यामध्ये आले त्याला तरोड्यांच्या वाड्यात राहिला होते, शेजारी झांबरेंच्या वाड्यात. आणि पलीकडे बालपण गेलंय. आपल्याला शिवशाहीचा वारसा आहे आणि शिवशाहीचा वारसा असल्यामुळं आपण कोणाला घाबरायचं नाही.